नांदेड जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रासाठी 1338 जागा, अर्ज प्रक्रिया, पात्रता, कमाई आणि पूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे टेक टिप कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. नांदेड जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रासाठी तब्बल 1338 नवीन जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. होय मित्रांनो, ही एक खूप मोठी संधी आहे. विशेषतः बेरोजगार युवक, सीएससी ऑपरेटर, संगणक जाणकार आणि स्वतः व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वांसाठी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे काय, 1338 जागांची संपूर्ण माहिती, अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, किती खर्च येतो, किती कमाई होऊ शकते आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सरकार आणि नागरिक यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. या केंद्रातून नागरिकांना विविध सरकारी सेवा मिळतात, जसे की उत्पन्न, रहिवासी, जात, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, शेतकरी योजना, पेन्शन योजना, सरकारी योजना. पूर्वी या सेवासाठी नागरिकांना तहसील, पंचायत समिती किंवा सरकारी कार्यालयात जावे लागत होते, पण आता आपली सरकार सेवा केंद्रामुळे या सर्व सेवा गावातच उपलब्ध आहेत. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात सरकारी नवीन आपली सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी 1338 जागा मंजूर केल्या आहेत. या उद्देश आहे की प्रत्येक गावात सेवा केंद्र सुरू करणे, नागरिकांना जवळच सेवा देणे, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे. ही संधी विशेषतः खालील लोकांसाठी मुक्त आहे: बेरोजगार युवक, सीएससी ऑपरेटर, संगणक जाणकार, स्वतः व्यवसाय सुरू करणारे इच्छासाठी. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा, वय 18 वर्षे पेक्षा जास्त असावे, किमान 10वी पास असावे, संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे, दुकान किंवा जागा असावी, इंटरनेट सेवा असावी आणि आपल्याकडे सीएससी आयडी असणं अनिवार्य आहे. आपल्याला सीएससी आयडी कशी काढायची यासाठी आपण दुसरा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत: आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शैक्षणिक प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, दुकानाचा पुरावा, 10वी मार्कशीट, 10वीची टीसी, 12वी पासची टीसी, एमएससीआयटी सर्टिफिकेट आणि टीएससी सर्टिफिकेट आणि सीएससी आयडीचे प्रमाणपत्र. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कसा करायचा. आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा, तुमची माहिती भरा, कागदपत्र अपलोड करा, अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर व्हेरिफिकेशन येईल. हा अर्ज आपल्याला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात फॉर्म चालू असतात. काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन असतात. ते ऑनलाईन आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर ते फॉर्म भरावं लागतं आपल्याला आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपण ते फॉर्म भरू शकता. सेवा सुरू करण्यासाठी साधारण खर्च 20 ते 20,000 रुपये, संगणकासाठी, प्रिंटरसाठी 10,000 रुपये, इंटरनेटसाठी 2-3 हजार रुपये, दुकान भाडे 10,000 रुपये, कमाल 70 ते 80, किमान 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च होऊ शकतो. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रातून चांगली कमाई होऊ शकते. दररोज 20 ते 25 ग्राहक येऊ शकतात. महिन्याची कमाई 15 ते 40 हजार रुपये मिळू शकते. काही वेळा यापेक्षा जास्त कमाई होऊ शकते, काही वेळा कमी सुद्धा होऊ शकते. अर्ज करताना काही चुका टाळा. चुकीची माहिती भरू नका, बनावट कागदपत्रे टाकू नका, फक्त अधिकृत वेबसाईटवरच अर्ज भरा. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात 1338 सेवा केंद्राची ही एक मोठी संधी आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा स्वतः व्यवसाय सुरू इच्छित असाल तर संधी ही सोडू नका. जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टिक टिप कॉर्नरला सबस्क्राईब करा. आणि ची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरातची पीडीएफ देण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो.